तर हाय हॅलो नमस्कार राम राम मंडळी, कसे आहात? मस्त ना? तर मी पण मस्त. तर बघा आता कामावरनं आली आहे आणि आल्या पहिले फ्रेश झाली, कारण मला स्वयंपाक करायचा आहे. आज चतुर्थी आहे, तर संकष्टी चतुर्थीचा आमचा उपवास आहे. तर आज त्याच्यासाठी पटापट स्वयंपाक करायचा आहे. खूप उशीर झाला कामावरनं यायला. तर शिमला मिरचीची भाजी करणार आहो, अगदी झटपट आणि सर्वांना आवडणारी. तर कढईमध्ये तेल टाकले, कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घेतला आणि ह्यामध्ये आपण टाकणार आहोत धुवून चिरलेली बारीक शिमला मिरची. तर ही शिमला मिरची आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये अर्धा तासामध्ये सगळा स्वयंपाक कसा करायचा ते बघायला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर ही कढईमध्ये मी काहीच मसाले वगैरे टाकलेले नाही आहेत, फक्त कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची. आपल्याला ही बिना पाण्याची करायची आहे, वाफेवर करायची आहे. तर मी झाकलेलं पण नाही आहे, ती आपोआप शिजणार आहे. तो लगेच बाजूच्या गॅसवर कुकर ठेवला, तेल टाकलं, कांदा टाकला, मिरची टाकली, जिरं मोहरी टाकला, कढीपत्ता टाकला, टोमॅटो टाकला, आलं लसूणची पेस्ट पण टाकली. इथे आपण डाळ करणार आहोत. तर तुरीची डाळ आज मी भिजवलेली नाही आहे, कारण आल्यावर माझी सगळीच गडबड झाली, त्यामुळे मुगाच्या डाळीचं वरण करणार आहे. तर हळद टाकलं, हिंग टाकलं आणि आता इथे आपण धुतलेली मुगाची डाळ टाकणार आहे. त्याआधी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आपण डायरेक्ट डाळीला फोडणी देतोय, कारण तेवढा वेळच नाही आहे. तुरीची डाळ शिजायला वेळ लागेल आणि मुगाची डाळ झटपट होते, म्हणून मुगाच्या डाळीचं वरण मी इकडे करत आहे. तर मुगाची डाळी मी डायरेक्ट फोडणीला टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे आणि आता पाहिजे तेवढं पाणी टाकायचं, कोथिंबीर टाकायची, कोथिंबीर थोडीशीच टाकायची. नंतर आपले डाळ झाल्याच्या नंतर आपण परत टाकणार आहोत वरून आणि कुकरच्या 2 शिट्ट्यांमध्ये ही मुगाची डाळ शिजते. तोपर्यंत इथे चांगली वाफवली होती शिमला मिरची, त्यामुळे त्यात टाकला हळद, लाल तिखट, काळा मसाला, घाटी मसाला. मसाले टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. एक थेंबसुद्धा पाणी टाकलेलं नाही आहे. आपण मीठ टाकले आणि व्यवस्थित परतून घेतलेली आहे. ही सुकी भाजी एवढी छान लागते आणि तुम्ही बघू शकाल की मी अर्धा तासात कसं झटपट जेवण बनवते. दोन्ही गॅसला काम दिलेलं आहे. एकावर डाळ होते, एकावर भाजी होते आणि मी पीठ मळायला घेतलं. तर पीठ घेतलं, मीठ घेतलं आणि पाणी टाकून पटापट गोळा वळायला घेतला आहे. अर्धा तासात मुलांना सांगितलं आहे मी तुम्हाला जेवायला देणारच आहे. संध्याकाळी मुलांनी नाश्ता केलेला, पण मुलगा जिम वरनं आला ना की त्याला प्रचंड भूक लागते आणि मग त्याच्याकडनं कंट्रोल होत नाही. अशा प्रकारे पीठ मळून घेतलं आणि त्यात आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे मोदकसुद्धा करायचे आहेत. तर शेंगदाण्याचा कूट शेवटी ह्या भाजीमध्ये मी घातलेला आहे, तुम्ही बघू शकता. शिमला मिरचीच्या भाजीला तुम्ही पण सेम अशी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. न खाणारी मुलंसुद्धा ही भाजी खातील. वरून कोथिंबीर टाकायची. अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे. एकदम टेस्टी आणि इझी रेसिपी आहे. तर पीठ मळून झाल्याच्या नंतर मी तांदूळ काढलेले आहेत. तांदूळ धुवून आपल्याला भात देखील करायचा आहे. जेव्हा या कुकरमध्ये डाळ शिजून होईल तेव्हा त्याच कुकरमध्ये आपण भात करणार आहोत. मला आता मोदक पण करायचे आहेत, कारण आज नैवेद्य दाखवायचं आहे संकष्टी चतुर्थीचं. तर डाळ मी भांड्यात काढून घेतली आहे आणि आता मी त्याच कुकरमध्ये भात करणार आहे. पण उकडीचे मोदक करायला तेवढा वेळ नाही आहे, तांदळाचं पीठसुद्धा नाही आहे आणि खोबरंसुद्धा नाही आहे. मग तुम्ही म्हणाल खोबरं नाही, तांदळाचं पीठ नाही, मग तू मोदक कसे करणार? तर गणपती बाप्पाला मोदक आवडतात आणि कधी कधी आपले प्रॉब्लेम्स देखील देव समजून घेतो. बाहेर तर एवढा पाऊस पडतोय की बाहेर जाऊन खोबरं आणि तांदळाचं पीठ आणणं पण शक्य नाही आहे. तर मी विचार केला की आज आपल्या गणपती बाप्पाला काहीतरी वेगळ्या पद्धतीचं मोदक खाऊ घालावं, जेणेकरून त्याला पण थोडीशी वेगळी टेस्ट लागेल. तर देवाला सगळ्या गोष्टी चालतात, आपणच मनात धरतो की असं तसं. बाप्पाला मोदक आवडतात ना, आपण कसेही केले तरी बाप्पा गोड मानून घेतो. देवाला कधीच त्याच्या भक्तांचा राग येत नसतो. तर पीठ मळल्यानंतर मी एकच अशी मोठी चपाती लाटली आणि त्याच्यात अशा 5 पुऱ्या करून घेतल्यात, कारण गव्हाच्या पिठाचे 5 मोदक करणार आहे मी. तर 5च मोदक करणार आहे, कारण मी तुम्हाला सांगितलं ना माझ्याकडे खरंच आज वेळ नाही आहे. पुऱ्या लाटून घेतल्यानंतर मी पटापट चपात्या करून घेतल्या, कारण मोदक आपण शेवटी करणार आहोत. नैवेद्यासाठी नैवेद्यापुरते 5 मोदक करणार आहोत. तर पटापट चपात्या करून घेतल्या. त्यानंतर मी मोदक कसले बनवते आणि काय करते ते तुम्हाला पुढे व्हिडिओत दिसणारच आहे. आपल्याकडे खोबरं तर नाही आहे मोदकमध्ये टाकायला, मग आपण काय टाकणार आहोत? आणि हे मोदक घरातसुद्धा माझ्या मुलांना आणि मलासुद्धा आवडतात आणि बाप्पाला देखील आवडतील असं मला तरी वाटतं, कारण मी माझ्या पूर्ण इच्छेने आणि मनामध्ये श्रद्धा ठेवून माझ्या बाप्पासाठी मोदक बनवलेले आहेत. तर ते कसेही झाले तरी माझ्या बाप्पाला नक्की आवडणार. तर तुम्हाला काय वाटतं? घरात नसता, आपण गृहिणी आहेत मंडळी, तर आपण घरात एखादी वस्तू नसेल तर त्याच्यासाठी थांबून राहायचं नाही, त्याच्यासाठी आपली गाडी अडली नाही पाहिजे, त्याच्यातनं आपण मार्ग काढायचा आणि काहीतरी
काहीतरी वेगळं बनवायचं. तर बघा शेंगदाण्याचा कूट घेतलाय मी एका ताटामध्ये. 2 चमचे शेंगदाण्याचा कूट, 2 चमचे साखर घेतली आहे, व्यवस्थित मिक्स करते. शेवटची चपाती तव्यावर ठेवली कारण माझ्या आहोंना कडक चपाती खूप आवडते. तर ज्या आपण 5 पुऱ्या केलेल्या त्याच्यामध्ये हे शेंगदाण्याच्या कुटाचं आणि साखर एकत्र करून आपण ह्याच्यामध्ये मोदकसारखं भरणार आहोत. तर त्या पुऱ्यांमध्ये शेंगदाण्याचा कूट आणि साखर, थोडीशी तुम्ही वेलचीची पावडर पण टाकू शकता, पण माझ्याकडे नव्हती. आणि मित्रांनो, माझ्या घरात जी वस्तू आहे त्या वस्तूंमध्येच मी करते. एखाद्या वेळेस एखादी वस्तू नसली तर त्याच्यामुळे माझी गाडी कधीच अडत नाही. मी त्या वस्तूशिवाय किंवा त्या वस्तूऐवजी दुसरी वस्तू टाकून ती वस्तू करत असते. पण मला जे बनवायचं आहे ते मी बनवतेच, किंवा मुलांना जे हवं असेल ते सुद्धा बनवते. आणि आता बाप्पासाठी मोदक तर अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हे बघा 5 मोदक मी असे करत आहे. 4 मोदक झालेले आहेत, शेवटच्या एका मोदकाचं सारण राहिलेलं आहे. तर तुम्ही देखील एकदा करून बघा. जर माझ्याकडे गूळ असता ना मित्रांनो, तर मी शेंगदाण्याच्या कुटाबरोबर गूळ पण घातला असता, म्हणजे साखर नसती घातली, गूळ घातला असता. पण गूळ नव्हता ना माझ्याकडे, म्हणून विचार केला शेंगदाण्याचा कूट आणि साखरच घालूया. तर अशा पद्धतीने मी 5 मोदक पटापट करून घेतले. हे काम करेपर्यंत बाहेर भांड्यांचा ढीग माझी वाट बघत होतं. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर 5 मोदक मी केलेले आहेत. खरंच माझ्या बाप्पाला आवडतील ना. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. तर बघा छोटा कढईत तेल तापायला ठेवले आणि मी पटापट असे मोदक तळून घेतलेले आहेत. तर असे क्रिस्पी असे मस्तपैकी लाल मोदक तळून घ्यायचे. तर बाप्पासाठी मोदक तयार आहेत. नैवेद्य दाखवणारे बाप्पाला मी ह्या मोदकांचं. तर अशा प्रकारे माझा स्वयंपाक सगळा झालेला आहे, पण पसारा मात्र तसाच आहे. किचनवर खूप पसारा आहे. तर आता हे सर्व मला आवरायचं आहे. तर हे मी कसं आवरते ते देखील तुम्ही या व्हिडिओतनं बघणार आहात. तर पटापट आपल्याला सगळं आवरायचं आहे. त्याआधी नैवेद्य दाखवलं बाप्पाला आणि मुलीला ताट वाढलं. भात, डाळ, शिमला मिरचीची भाजी, मोदक आणि लोणचं. तर हे माझ्या मुलीसाठी ताट वाढलं होतं. त्यानंतर भांड्यांचा ढीग बघा तुम्ही मित्रांनो, किती भांडे आहेत. इकडे भांडे सगळीकडे भांडे पसरलेले आहेत. सगळे भांडे मला घासायचे आहेत. तर आता मी घासायला जाणार आहे भांडी. तुम्ही मात्र जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या बहिणीला असाच सपोर्ट करत राहा. व्हिडिओ पूर्ण बघत जावा. पांढरी पॅन्ट घातलेली, पण म्हटलं आता हे भांडे घासायला बाहेर बसली की पांढरी पॅन्ट खराब होणार. पहिले म्हटलं पॅन्ट चेंज करावं. तर पांढरी पॅन्ट चेंज करून जीन्स घातली आणि मग पुढच्या कामाला लागली. कारण भांडे घासायला बसल्यावर बघा मी शॉर्ट जीन्स घातली, कारण भांडे घासायला बसल्यावर पांढरी पॅन्ट खराब होणार. अशा प्रकारे मी गॅस घासायला घेतला. रोज संध्याकाळचा स्वयंपाक झाल्यावर हे काम माझं ठरलेलं आहे. उरलेलं पाणी पहिले एकदा रिफिल करून घ्यायचं, कारण सकाळी पाणी नसतं आमच्याकडे, 10 वाजता येतं. आणि मी अशा प्रकारे गॅसची शेगडी घासायला घेतली. माझी मुलगी आली मध्येच, थोडासा ॲटिट्यूड दाखवला व्हिडिओमध्ये आणि गेली वर. मी आपलं मस्तपैकी गॅस वगैरे घासून घेतला आणि म्हटलं लादी पुसाव आणि शेवटी मी भांडे घासणार होते. हे काम माझं महत्त्वाचं काम आहे. दिवसभरात हे काम मी दिवसभर काही काम नाही केलं, कुठलंही काम स्किप करू शकते, पण हे काम मी कधी स्किप करत नाही. कारण माझी आजी बोलायची, माझ्या आईची आई, की रात्रीच्या अन्नपूर्णा माता येते आणि आपलं किचन बघत असते. त्यामुळे आपली गॅसची शेगडी आणि किचन ओटा नेहमी स्वच्छ ठेवावा. तर तो रात्री झोपताना कधीच घाण ठेवू नये. किचन आपलं नेहमी स्वच्छ असावं आणि थोडं तरी जेवण उरलेलं असावं. सगळं जेवण संपलेलं नसावं. आणि माझ्या आजीची हीच गोष्ट माझ्या डोक्यात आणि माझ्या मनात एवढी खोलवर रुतली आहे ना, की मला ही सवयच लागली आहे. गॅस घासल्याशिवाय मी कधीच झोपत नाही. रात्री 12 वाजो 1 वाजो, पण गॅस आणि किचन घासल्याशिवाय मी कधीच झोपत नाही. गॅस आणि शेगडी माझी तुम्हाला कधीच घाण दिसणार नाही. तर अशा पद्धतीने सगळं साफ झाल्यावर लादी पुसून घेतली आणि भांडे घासायला घेतली. तुम्ही बघू शकता भांड्यांचा किती ढीग आहे. तर मी आता भांडे घासते आणि त्यानंतर भांडे घासून झालेले आहेत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. माझ्या रोजचे डेली ब्लॉग बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या बहिणीला असाच सपोर्ट करत राहा. तुमचे एका लाईक आणि एका सबस्क्राईबमुळे मला नवनवीन व्हिडिओ बनवायला हुरूप येतो. तर नक्की सपोर्ट करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.